एका गोष्टीचा खुलासा अजूनही मला झाला नाहीये. विचार करते काही वेळेला, कारण त्या गोष्टी आजूबाजूला पाहायला मिळतात, बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. त्यामुळे आज शेअर करावंसं वाटतं तुमच्याशी की एकाच आईच्या पोटी जी भावंड जन्माला येतात ती लहानपणापासून एकाच ताटात जेवतात, खेळतात, शाळेला जातात, रडतात, भांडतात. मोठी झाल्यानंतर आपल्या प्रायव्हेट गोष्टी असतात त्या शेअर करतात. लग्नात गळ्यात गळे घालून रडतात कारण एकमेकांशिवाय राहू शकत नसणार वगैरे. हे सगळं एवढं असताना लग्न झाल्यानंतर म्हणजे भावाची फॅमिली वेगळी आहे, बहिणीची फॅमिली वेगळी आहे वगैरे, हे सगळं असं झाल्यानंतर जेव्हा भावाची बायको जर त्याला म्हणते की अहो मला एखादा नेकलेस घ्यायचा आहे, तर भावाचं उत्तर बायकोला कसं असेल, हां कधी जायचंय सांग. आणि हेच जर बहिणीनी भावाकडे काहीतरी गरज असेल म्हणून काही पैसे जर मागितले की दादा मला जरा आता गरज आहे रे 50,000ची, देतोस का जरा, तर अशा वेळेला भावाचं उत्तर असेल हो देतो, पण परत कधी देशील, हे आधी प्रश्न असतो. किंवा थोडे थोडे करून दिलेस तरी चालतील, पण लवकरात लवकर ते पूर्ण कर, हे असं उत्तर असतं. हे मला अजूनही कळत नाहीये की एक परकी आलेली स्त्रीसाठी तुम्ही पाहिजे तसा पैसा खर्च करायला तयार होता, सोनं नाणं दागिने बिगिने घ्यायला. बायकोला नाही म्हणणार भाऊ की हो मी तुला घेऊन देतो नेकलेस, पण त्याचे पैसे तुम्हाला देशील का, असं नाही म्हणत. पण बहिणीला मात्र हे म्हणलं जातं की त्याचे पैसे तुम्हाला परत कधी देशील. हे मला अजूनही खरंच कळत नाहीये की काय ह्याच्या मागे रिझन असावं. मी असं नाही म्हणत आहे